आहे. प्रजासत्ताकचा हा दिवा उजळतो, सर्व विश्वात भारत उज्ज्वल दिसतो. प्रजासत्ताकचा हा दिवा उजळतो, सर्व विश्वात भारत उज्ज्वल दिसतो. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाची सुरुवात. भारत मातेला वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाची सुरुवात. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला. उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला. ज्यांनी भारत देश घडविला. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. मित्रहो, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी. कारण या दिवशी भारताचे संविधान अंमलात आले. आपला भारत देश एक मोठे लोकशाही राज्य आहे. भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 पासून प्रजेची सत्ता सुरू झाली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द येथे थांबवते व जाता जाता एवढेच बोलते. हिंदुस्तान से बड़ी चाहत क्या होगी, वतन से बड़ी इबादत क्या होगी. हिंदुस्तान से बड़ी चाहत क्या होगी, वतन से बड़ी इबादत क्या होगी. जिसे तिरंगा नसीब हो कफन के लिए, उसे जिंदगी से क्या शिकायत होगी. जिसे तिरंगा नसीब हो कफन के लिए, उसे जिंदगी से क्या शिकायत होगी. उसे जिंदगी से क्या शिकायत होगी. जय हिंद, जय भारत. व्हेरी नाईस, खूप छान. यानंतर करण मुंज जागलावे वर्ग दुसरी